एक ब्रेकिंग समोर येते। वडाळ्यात पुन्हा एकदा मोनोरेल खोळंबली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वडाळ्यात पुन्हा एकदा मोनोरेल खोळंबल्याचं चित्र सध्या दिसतंय। मुंबईत जोरदार असा पाऊस सुरू आहे। याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे आणि मोनोरेलवर सुद्धा याचा परिणाम झाला। तर तांत्रिक कारणामुळे वडाळ्यात आता पुन्हा एकदा मोनोरेल खोळंबली आहे। बंद पडली। याच्यामध्ये 17 प्रवासी एकूण प्रवास करत होते आणि या सगळ्या प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे आणि अग्निशमन दलाकडनं सांगण्यात आलेलं आहे की सध्या मोनो प्रशासनाशी चर्चा जी आहे किंवा बोलणी जी आहेत ही चालू आहेत। कारण का ही बंद पडलेली मोनो ही दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। त्याच अनुषंगानं मोनो प्रशासन आणि अग्निशमन दल यांची ही सगळी चर्चा झालेली आहे। त्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे की थोड्याच वेळात ही बंद पडलेली मोनोरेल कारशेडमध्ये जी आहे ही घेऊन जाण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट वाघमारेंसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई। तर आपण पाहतोय वडाळ्यात पुन्हा मोनोरेल खोळंबली आहे। मुंबईत जोरदार पावसामुळे खरं तर वाहतुकीवर परिणाम झाला। याचा परिणाम तांत्रिक कारणामुळे मोनोरेलवर सुद्धा झालेला आहे आणि मोनोरेल त्यामुळे आता खोळंबल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं। इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, सध्या काय उपाययोजना करण्यात आल्यात या संदर्भात? नक्कीच दीपाली, आता मी ज्या ठिकाणी ही मोनोरेल बंद पडलेली आहे त्याच ठिकाणी आहे। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी NDTVशी बोलताना सांगितलंय की 17 प्रवासी या मोनोरेलमध्ये होते। या सगळ्या प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे। सद्यस्थितीला ही मोनो आता कारशेडमध्ये घेऊन जाण्याच्या हालचाली ज्या आहेत या सुरू झालेल्या आहेत। कारण का गेल्या काही तासांपासून ही मोनोरेल बंद पडलेली आहे। अग्निशमन दलाचं असं म्हणणं आहे की मोनोरेल प्रशासनाशी सातत्यानं त्यांचं बोलणं चालू आहे। कपलिंग करून ही मोनोरेल दुसऱ्या ठिकाणी जी आहे ही घेऊन जाणार आहेत आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारीसुद्धा तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मोनोरेल प्रशासनावरतीच आता अनेक प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत दीपाली। कारण का 3 वेळा अशा पद्धतीनं मोनोरेल जी आहे ही बंद पडलेली आहे। मागच्या पावसात आपण पाहिलं होतं साधारणतः 450 पेक्षा अधिक प्रवासी हे मोनोरेल मधनं प्रवास करत होते। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी त्यावेळेला होती आणि एका बाजूला जी मोनोरेल जी आहे ही घसरलेली आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळालं होतं आणि यामध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता। आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी मुंबईत लावल्यानंतर मुसळधार पाऊस असा हा सगळा पडत होता। आता हवामान खात्यानं मुंबईला रेड अलर्टसुद्धा सांगितलेला आहे आणि त्यामुळे दिवसभरात अशाच पद्धतीनं पाऊस असू शकतो आणि यामुळे तांत्रिक बिघाड जो आहे हा मोनोरेलमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर याआधीसुद्धा अशाच पद्धतीनं तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल अनेक वेळेला बंद पडली होती आणि आजसुद्धा सकाळच्या सत्रामध्ये ही मोनोरेल बंद पडलेली आहे आणि यामध्ये 17 प्रवासी हे अडकून पडले होते। अग्निशमन दलाच्या मदतीनं या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेला आहे। तुम्ही काय तुमचा अनुभव आहे या मोनोरेलच्या बाबतीत? मनोच्या बाबतीत म्हणजे हा आता असा अनुभव आहे की अशी मनोज बंद नाही पडली पाहिजे। कारण का माहिती आता ही लोक येणार कशी बाहेर, जरी बाहेर काढले असेल तरी पण त्याला काहीतरी बाहेर काढण्यासाठी तुम्ही काहीतरी पर्याय करा ना। लोक काय कशी खाली उतरणार, कसं काय करणार लोक? आता आम्ही कामावर जाता एवढ्या लेट आता झाला, आता आम्हाला कोण कंपनी कामाला घेणार आहे का? कुठे जायचं कामाला असेल तर आता आम्ही कोणत्या गाडीनं आता बसलेली पण ट्रॉफिक जास्त झाली या असं आहे ना। तीनदा मोनोरेल बंद पडले। सर काय याच्याबद्दल काहीतरी कारवाई करायला पाहिजे। कारण काहीतरी व्यवस्थित असं काहीतरी करायला पाहिजे। म्हणजे लोकांना आता एकदा अनुभव आला तुम्हाला, आता हे तिसऱ्यांदा तुम्ही जसं सांगताय तर एकदा अनुभव आल्यानंतर माणूस काय दुसऱ्यांदा बोलतो की एकदा चुकी झाली, चल बाबा दुसऱ्यांदा मी चुकीला काहीतरी पर्याय काढतो। पण आता सारखं म्हणजे चुकी नाही, ॲक्च्युली बोलायला गेलं तर हे लापरवाही म्हणजे काय बोलतात आपण
आपल्याला त्याच्यावरती लक्षच नाही. म्हणजे आता काय आपण गाडी चालवतो, सरकारने हे केलं आहे ते केलं आहे ठीक आहे, पण सरकारला फक्त वोट पाहिजे, पण माणसांना काय पाहिजे, सुविधा पाहिजे. तर लोकांना तुम्ही सुविधा देणार तेव्हाच तर लोक तुम्हाला वोट देणार ना. मोनो प्रशासन काहीही शिकत नाही असं म्हणायचं, ज्या पद्धतीने या सगळ्या घटना असं काही घडतात. नाही, असं काही नाही. मोनो प्रशासन चांगलंही करते. हे काय नाही ॲक्च्युली आता हे पावसाचं कारण असल्यामुळं हे असं घटना होत राहते. पण त्यासाठी काहीतरी पर्याय काढला पाहिजे मनोरेल या लोकांनी. कारण का आता समजा हॉस्पिटल लोक जाणार आहे तर ती काय करणार सांगा. आता लोकांची मुलं जास्त आजारी असतात किंवा काय, हे मनोरेलनी लोक पटकन पोहोचतात. सायंट जे काय के नायर इथपर्यंत मनोरेल जाते. भरपूर लोक असे पण आहेत की पेशंट्स कावीळ पिलिया तर लोकांना कस्तुरबा हॉस्पिटल जावं लागते. आता बसनी ट्रॅफिकमध्ये ते अडकतात, त्यापेक्षा ते पर्याय काय वापरतात, चला लवकर आपण मोनोरेल पकडू, पटकन आपण 7 वाजता पोहोचू, तिकडनं कस्तुरबा हॉस्पिटल जवळ आहे. पण असं समजा जर आम्ही तर ठीक आहे कामधंद्यावरती लेट झाला, चला लेट ॲब्सेंट आम्हाला लागेल, पण एखादा पेशंटला लेट झाला तर पेशंट काय करणार. नक्कीच हे सगळे प्रश्न आहेत मुंबईकरांचे. प्रामुख्यानं या मोनोरेलचा वापर हे अधिक रुग्ण करतात, कारण का मागच्या निश्चितच वेळेला विशाल. ज्यावेळेला त्यामुळे मोनोरेल नागरिकांच्या बंद पडली संतप्त अशा प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत या मोनोरेल बद्दल. धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर